सन्माननीय पाहुण्यांना मी तर विनंती करेन की तुमच्या शुभासेवी सुंदर देखणी ट्रॉफी सन्मानित करून महेशला मात्र नवाजायचंय प्लेयर ऑफ द मॅच सामनावीर. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स महेश, तुझं कौतुक करतो आणि विनंती करतो जयेश सरांना की आपण पुन्हा एकदा माईकचं कंट्रोल आपल्या हातामध्ये घ्यायचंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आज खरं तर रोशन पाटील आणि सूरज पाटीलची अनुपस्थिती पाहायला मिळते आहे. आघाडीला बॅटिंगसाठी अमित पाटील अर्थात चंदू आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये सतीश मिसाळ मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. वेदांत पाटील आपल्या भरधाव वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा, प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करणारा आणि अर्थात आपल्या वेगाच्या जोरावरती अनेक मैदानं सातत्याने गाजवणारा एक द्रुत गती गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगेल. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. सामना चांगला पाहायला मिळणार यातही मात्र शंका नाही. चला घाई व्हायला हवी. दोन्ही बॅटरचे लक्ष वेधूयात. थोडी घाई करा. चला घाई करा. सतीश मिसाळ स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. अजून एक ऑलराऊंडर खेळाडू आणि त्याच्या साथीला अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये चंदूला आपण पाहत आहोत. चांगली मॅच पाहायला मिळेल यातही मात्र शंका नाही. थोडीशी घाई व्हायला हवी. आणखी 2 सामने बाकी आहेत याकडे लक्ष वेधूयात. या सामन्यातील जिंकणारा संघ हा कारिवली संघाच्या अगेन्स्ट लवकरात लवकर पुढची मॅच अर्थात फायनलचा सामना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल. सामन्याला सुरुवात. वेदांत पाटील. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा इथे पाहायला मिळाला उजव्या बाहेर. इथे मात्र धाव घ्यायची की नाही या संभ्रमामध्ये दोन्ही बॅटर इथे पाहायला मिळाले. तदनंतर संगम मताने हा निर्णय घेण्यात आला. ही धाव कंप्लीट होऊ शकते. वेगाने पुढे येत असताना आपण पाहतो धाव कंप्लीट होते. धाव फलकावरती एकेरी धाव. सतीश मिसाळ आणि त्याच्या साथीला अमित आत्माराम पाटील अर्थात चंदू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. एकेरी धाव आली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव येत असताना पाहायला मिळाली होती. खुलव्या टप्प्याचा एक वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळाला. एक धाव महत्वाची राहणार आहे. 2 षटकांची मॅच आहे. 12 बॉलमध्ये 30 ते 35 धावा जर का बनवल्या गेल्या तर एक मोठी टोटल उभी राहू शकते. हे जाणलं जातं. प्रतीक पाटील आपण यशांच्या पाठीमागे पाहतोय. एक उत्कृष्ट यष्टिरक्षक. पुढचा बॉल या वेळेला कमी गतीने दुविधा मनस्थितीमध्ये टाकलं. डबल माइंडेड स्ट्रोक इथे पाहायला मिळाला होता. पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला. कमी गतीचा परंतु त्याच वेळेला खाली राहणारा हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. वेदांत पाटील त्याच्याकडे हा चेंडू देखील आहे. व्हेरिएशन व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करू शकतो. पुढचा बॉल याही वेळेला त्याच धाटणीचा चेंडू इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लेग कट. वारंवार याच गोष्टी करत असताना पाहायला मिळतोय वेदांत पाटील. लेग ब्रेक सातत्याने तो हाताळत असताना पाहायला मिळाला. किंवा अगदी त्याच वेळेला गुडलँड स्पॉट मधून चेंडू बाहेर काढण्यामध्ये तो यशस्वी राहतोय. पण नवीन चेंडूवरती फिंगर रोल करणं, बॉलला वळवणं ही बाब देखील फार महत्वाची आहे आणि ते इथे केलं जात असताना मैदानावरती वेदांत पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. धाव फलकावरती केवळ एक धाव फलकावरती आहे. पुन्हा एकदा तेच वारंवार लगातारचे 3 बॉल इथे निर्धाव स्वरूपाचे आलेत. मला रायगडची मॅच मुंबईच्या विरोधात आणि अर्थात आठवण होते ती अर्थातच लेजंड ट्रॉफीची. मुंबापूर येथील एक महत्वाची स्पर्धा आणि ज्यामध्ये समर्थक कडून असंच उभं केलं होतं अमित पाटीलला. 8 धावांची मॅच जिंकली होती रायगड टीमने. लोअर फुलटोज आडव्या बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षकाला शोधलं. कॅश ऑफ सिंगल इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल. 2 धावा धाव फलकावरती आहेत. 2 धावा धाव फलकावरती येत आहेत. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. अर्थात या षटकाचा एकंदरीत विचार केला तर धाव फलकावरती सध्या परिस्थितीमध्ये 2 आहेत. त्यामधली एक जी पहिली 22 झाली होती. अर्थात एकच धाव आली या षटकामध्ये. यावेळेचा फटका बसला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूर राहिले. पोचण्याचा प्रयत्न जरूर झाला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आला. या षटकामध्ये एकंदरीत 4 आल्या. त्यामध्ये 22 होत्या. अर्थात पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 3 धावा खर्च केलेल्या वेदांत पाटीलने पाहायला मिळाल्यात. अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. शेवटच्या षटकाचा खेळानं हिडा अजूनही बाकी आहे. गोलंदाजी मार्कमध्ये कोणाला इन्व्हाइट करण्यात येतं हे पाहणं फार अत्यंत गरजेचं राहील. कारण पहिलं षटक वेदांतने हाताळलंय.
धावफलकावरती 4 धावा धावफलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅच विजेता संघ हा फायनलची मॅच खेळेल. या संघातील विजेता संघ हा कारिवली संघाच्या अगेन्स्ट मिनेश 11 जय बजरंग कारिवली संघाच्या अगेन्स्ट फायनलचा सामना खेळ. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज फेरबदल यश याला आपण पाहत आहोत. यश गोलंदाजी मार्कवरती दाखल होत. यश नांदुरकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. युवा गोलंदाज आहे परंतु प्रतिभावान प्रतिभा संपन्न असा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पुढचा चेंडू खोलातला इथे पाहायला मिळाला. पंचाकडे अपील लेग बी फोर प्लम्प आणखीन एक धक्का. 4 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज अमिल पाटील चंदूबाद. पहिला धक्का इथे बाद होत असताना पाहायला मिळतो. पहिला फलंदाज नवीन पाटील मैदानाच्या आतमध्ये विशाल भोईरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. इंटर कॉलनी मधून खेळत असताना विशाल भोईरला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. कोली कपर गावाला बिलॉंग करतो परंतु इंटर कॉलनी मधून या खेळाडूला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहत आहोत. धावफलकावरती 4 आहे. 4 ला 1. बुलढाण्याचं जिल्ह्याचं क्रिकेट तिकडे गाजवलंय. तिकडे जाऊन अर्थात सतीश मिसाळ. पुढचा बॉल यावेळेला खोलातला होता. कव्हर्सला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन इथून कंप्लीट होते. दुहेरीचा प्रयत्न झाला. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज विशाल भोईर इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. आणखीन एक धक्का इथे लागलेला पाहायला मिळाला. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर बाहेर निघत होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. यशस्वी झाला होता त्यामध्ये विशाल परंतु धावा अर्जित करण्याच्या प्रयत्नामध्ये तो इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. 2 धावा बनवल्या. बाद होण्याआधी एक चेंडू 2 धावा विशाल भोईरच्या बॅटमधून आल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती अर्थातच 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नवीन बॅटर गोविंद पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. स्ट्रोक मेकर बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पुढचा बॉल यावेळेला लोड फुलटो ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न इथून करण्यात येईल का. सतीश मिसा पुढे सासावला होता. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या केवळ आणि केवळ 7 बनल्यात. जिथे सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. जिंकणारा संघ जो मात्र 2 हात करेल मिनेश 11 जय बजरंग कारिवलीच्या अगेन्स्ट. त्याआधी हा महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. पप्या खारीक हे नाव गेले अनेक वर्ष सातत्याने चर्चेचा विषय राहिलाय आणि त्याने या स्पर्धेमध्ये दाखवून दिलं. आजही नाडे खणखणीत बसतंय. कमी गतीचा बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषा ओलांडेल. रन्स मिळतील 4. हा येतोय खणखणीत चौकार. ऑन साइडला येणारा हा चौकार इथे पाहायला मिळाला. शॉट बॅक लेफ्टने ऑन साइडला इथे केलेला हा फटका इथे पाहायला मिळतो आहे. चौकार येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. प्रप्या खारीकची बॅटिंग परंतु त्याहूनही अधिक त्याची ती कॅप चर्चेचा विषय गेले अनेक वर्ष आहे. 11ला 2 फलंदाज बाद झालेत. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 अर्थात अंतिम सेमीफायनलच्या लढतीतील रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यश नांदुरकर चांगली गोलंदाजी करत होता. यावेळेस बॉल बाची लिडिंग एज. फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वेल जज कॅच. आणखी एक धक्का. 11ला 3रा फलंदाज बाद. मोनिशने एक चांगला झेल टिपला. ऑन साइडला मिड विकेटला बाउंड्री लाईन वरती तो तैनात आहे आणि कितीही समोर येऊ द्या त्यांना एकटा बास हे सांगण्याचा प्रयत्न इथे तो करत असताना पाहायला मिळतो. झेल त्याने टिपलाय. मारूफ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मारूफ जोगीरकर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 11 आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शेष आहे. मारूफ हा एक बॉल खेळण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खर तर सात्विक 11 करंजाडे अर्थात शुभम पालवे अर्थात बबलू शेठ यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे.
थोड्याच वेळापूर्वी आपण बबलू शेठ यांना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं, परंतु कॅमेरामॅनची स्थिती काय असते याची जाणीव त्यांनी आवर्जून करून घेतली होती. 11-3 खोलातला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. 11 धावा वरती 4 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेत. पूर्वार्धाचा खेळ संपला. 12चं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालं आणि जशी या उत्तरार्धाला सुरुवात होईल 12 धावसंख्येचा होय. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला शुभमजी पालवे अर्थात बबलू शेठ यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आणि हेच आहे ते संघाचे पुरस्कर्ते ज्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. कॅमेरामॅनकडे न पाहता त्यांनी आवर्जून थंब दिलाय की होय आम्हीच हा संघ पुरस्कृत केलाय. ऑल द बेस्ट तुम्हाला या सेमीफायनलच्या मॅचसाठी. मैदानाच्या आतमध्ये वळूयात आणि जशी सामन्याला सुरुवात होईल आवाजामध्ये बदल करूयात. एक उत्कृष्ट आवाजाचे धनी मराठीवरती असणारी पकड अर्थात ताऱ्याचा तारा रोशनजी पाटील सर यांचा आवाज ऐकूया. 12-12 खरं तर हे कॅल्क्युलेशन आलं आता. दोन बॉल सर लवकरात लवकर वरद विनायक टेंबिवली संघाच्या कॅप्टनला विनंती राहील आपली सलामीवीर जोडी मैदानाकडे पाठवा. संध्याकाळ होत चालली आहे, थंड क्लायमेट होत चाललं आणि आता थोडासा फायदा होतोय मैदानामध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला. कारुली संघ आपण रेडी राहा पुढच्या लढतींसाठी. सर्व जे संघ आहेत का तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीम, अनिल दादा ढोपरे आणि कंपनी, चला आपण रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. सर्व संघांना विनंती राहील. सलामीवीर खेळाडू मैदानाकडे चाललेले आहेत. 12 मध्ये 12 धावांचं एक माफक आव्हान रन बॉल इक्वेशन या सामन्यामध्ये आलं. पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकला. खरं तर महाराष्ट्रातील एक ताकदीय समालोचक जयेश भोसले सर, सातत्याने भ्रमंती करणारे समालोचक पुणे असेल, त्याचबरोबर आपण पाहिला खरं तर बिग बॅशची स्पर्धा असेल, मुंबईच्या स्पर्धा असेल, माणगावच्या स्पर्धा असेल, पोलादपूर मसला खरं तर संपूर्ण कोकण प्रांत अशा विविध प्रांतांमध्ये ज्या समालोचकांचा आपण आवाज ऐकतो त्या आदरणीय जयेश भोसले सर. चला संपूर्ण संघ घेऊन आपण इकडे या खेळाडू कक्षाकडे. कारिवली संघाच्या संघनायकाला विनंती राहील आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन तुम्ही डगआउट कडे बसा. थांबा, आता वेळ फार इम्पॉर्टंट आहे. मान्यवरांचं आगमन देखील या ठिकाणी होणार आहे. चला फिल्डिंग लावून घ्या, लगेच सामना चालू होईल. करंजाडे एंटर कॉलनी करंजाडे संघ, खरं तर असं म्हणतात मायग्रेशन स्थलांतरित झालेला हा परिसर आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वर्गीय दिवंगत लोकनेते हिबा पाटील साहेबांच्या नावानं होत असलेले विमानतळ, त्या विमानतळ बाधित हे प्रकल्पग्रस्त करंजाडे नोडमध्ये वास्तव्याला आले आणि आज त्या परिसरातील हा संघ तुम्ही या मैदानामध्ये खेळताना पाहताय. 12-12 खरं तर हे कॅल्क्युलेशन रन बॉल इक्वेशन या सामन्यामध्ये आलंय. सामना थोडा सोपा आहे परंतु समोर तगडं आव्हान सकाळच्या खरं तर या स्पर्धेने मात्र दाखवलं. मी मगाशी देखील सांगितलं होतं श्री गणेश तुरमाले ज्ञानेश्वर गायकरांचा संघ ज्याने एक वेगळा रेकॉर्ड अगदी मागील 4-5 वर्षा अगोदर करंबोलीच्या मैदानावरती या स्पर्धेमध्ये करून दाखवला होता आणि त्या संघाला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून उदयनमुक्त संघ ग्रामीण संघ म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. 11 व्यावसायिक खेळाडू होते. व्यावसायिक खेळाडू असणारा संघ प्रतिस्पर्धी आणि एका बाजूला ग्रामीण संघ आणि त्या ग्रामीण संघाने पराभूत करून दाखवलं होतं मुंबईच्या व्यावसायिक संघाला. आणि यावेळेला ग्रामीण संघ आहे वरद विनायक टेंबिवली आणि एका बाजूला एंटर कॉलनी संघ आहे करंजाडे. ऋषी भोईर बॉलिंग मार्क वरती आलाय पहिल्या षटकासाठी. समोर प्रतीक पाटील. ऋषी भोईर म्हटलं की दापोली गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. प्रतीकच्या नावावरती आजवर आपण जर पाहिलं 9 टू व्हीलर बाईक. चला सामना चालू करा. विनंती राहील या ठिकाणी फिल्डिंग टीमला. 12-12चं हे कॅल्क्युलेशन रन बॉल प्रत्येक ओव्हर मागे 6.00 हा रिक्वायर्ड रन रेट या सामन्यामध्ये आहे. बघा मागच्या इनिंग मध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॉल ट्रॅव्हल झाला नव्हता. याचं कारण संध्याकाळ झाली, आता थंड क्लायमेट झालं. पहिला चेंडू ऋषीचा असेल हलक्या हाताने. क्या बात आहे, सेन्सिबल खेळले. डीप मधून विशाल धावत आला भरदा वेगाने. थ्रो येईल तत्वर सेकंडचा कॉल. क्या बात आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगलं तालमेळ. 2 धावाने मात्र आपलं अकाउंट ओपन केलं. हीच रणनीती वापरायची आहे प्रतीकला या सामन्यामध्ये, कारण टार्गेट छोटा आहे. असं म्हणतात पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल. प्रतीकला माहिती आहे क्रुशियल कंडिशनला कसं खेळायचं, सिंगल डबलने डावाला कसं पुढे घेऊन जायचं हे त्याला माहिती आहे. आणि त्या 2 धावा घेत असताना खरं तर आपण पाहताय या ठिकाणी अकाउंट ओपन झालंय. अजूनही 10 धावांची गरज आहे 11 बॉलमध्ये. टाइम इज मनी. आता वेळ फार महत्वाची आहे कथा आयोजकांसाठी. देखुमाके मिड विकेटला हवा जरी नसली तरी या मैदानावरती प्रतीक पाटीलची धावा असणार. मिड विकेटला ठोकलाय हा गगनचुंबी षटकार.
6 धावा या फटक्यावरती आल्या. अफलातून टायमिंग, अप्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. 8 धावा धाव फलकावरती आहेत. आता फक्त 4 रन्सची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये वरदविनायक टेंबिवली संघाला. भिवंडी परिसरातील संघ कालच रायगडमध्ये एका स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाला. कालच्या रात्रीमध्ये देखील नाईट स्पर्धा खेळला आणि आज पुन्हा एकदा एका नवीन जोशामध्ये नवीन उत्साहात मात्र हा संघ या ठिकाणी रायगड भवन मध्ये सकाळ चॅम्पियन्स कप मध्ये सहभागी झाला. उंची घेतली, अंतर कापेल का? फिल्डर आहे त्या ठिकाणी, झेल टिपलाय, विकेट मिळालाय. मैदानामध्ये रोहित घरत आहे त्या ठिकाणी वरच्या ओळीचे, त्यांच्या हातामध्ये झेल देऊन मैदानाच्या बाहेर चालला प्रतीक. अजूनही 4 रनची गरज आहे. चला लवकर फलंदाज पाठवा. आपण संधी प्रकाशामध्ये खरं तर आता आपण सध्या आहोत, चाललोय. त्यामुळे विनंती राहील खरं तर या ठिकाणी सर्व खेळाडूंना थोडं सहकार्य करा. आयोजकांनी मात्र तारेवरची कसरत घेतली या स्पर्धेला यशस्वी पार पाडण्यासाठी. प्रचंड मेहनत, अनेक अडचणी त्यांच्या वाट्याला आल्या, परंतु या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून एक चांगलं रूप मिळालंच. यशाच्या उच्च शिखरावरती आपण जाताना पाहताय. सकाळ समूह आयोजित या ठिकाणी सकाळ चॅम्पियन कप 2025 हे शानदार पर्व. 4 रनची गरज आहे. बघा हा खरं तर ड्रोन व्ह्यू या मैदानाचा, क्या बात आहे, अप्रतिम. हार्बर लाईन या ठिकाणी पाहिला. बेलापूर सीबीडी रेल्वे कारसेटच्या अगदी बाजूला हे क्रीडांगण आहे रायगड भवनचं. बेलापूर नगरीमध्ये आपण सध्या आहोत आणि या स्पर्धेचा आपण आनंद घेतो. हा व्ह्यू बघा किती चांगला आहे. नवी मुंबईचा हा परिसर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी. संपूर्णपणे नवी मुंबईचा हा परिसर ज्या ठिकाणी वेगवेगळे खरं तर रेल्वे मार्ग आहेत, मेट्रोची लाईन गेलेली आपण जाताना पाहताय. सायन पनवेल हायवे आणि त्याच्या बाजूला टोलेजंग इमारती आणि अतिशय विकसित असलेला हा परिसर सध्या तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळाला. डॉट बॉल, 4 रनची गरज आहे. चला स्पीडअप करा प्लीज. करंजाडे संघाला विनंती राहील आपण घाई करा, वेळ आता महत्वाची राहील. ऋषीचं हे षटक. 8 बॉल 4 चं समीकरण. समोर फलंदाज सज्ज विरेश पाटील. या बॉलला मात्र चौकार लगावत सामना फिनिश केलाय वरदविनायक टेंबिवली संघाच्या विरेश पाटील या फलंदाजाने करंजाडे संघाला पराभूत केला. लवकरात लवकर टॉस साठी आपण इथे इन्व्हाइट करूया कारिवली संघाला आणि त्यांच्या बरोबरीने टेंबिवली संघाचा कॅप्टन. त्याला टॉस केला जाईल. सामना किती ओव्हरचा राहील? 1 षटकांचा राहील. क्या बात आहे. चला यश नांदुरकर या सामन्याचा हिरो. चला लवकरात लवकर टेंबिवली आणि एका बाजूला कारिवली संघाचे संघनायक टॉस साठी या. वेळाअभावी खरोखर हा कठोर निर्णय आयोजकांनी घेतला. सामना 1 षटकांचा राहील. चला टॉस साठी कॅप्टन लवकर या, धावत या प्लीज. कारिवली आणि टेंबिवली संघाचे कॅप्टन. तर मित्रांनो, मेगा फायनलची मॅच सकाळ चॅम्पियन कप 2025 कोण असणार?